ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर आता अस्मितावरती चिडलेल्या सायलीनेच आता अस्मिताचा डाव तिच्यावरतीच उलटवलेला असतो आणि सेम त्याच प्रकारे अस्मिताच्या रूममध्ये जाऊन गुपचूप मोबाईल लपवलेला असतो. सायलीने जशास तसं अस्मिताला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. सायलीने जरी अस्मिताची सर्व कारस्थानं पूर्णाची प्रतापसमोर उघड करायचे असतात, परंतु त्याचबरोबर आता प्रियाच्या घाणेरडी कारस्थाने सुद्धा आता सर्वांच्या समोर येणार असतात. सायलीच्या आता वकिली डोक्यामुळे अस्मिताबरोबर प्रियाचं सुद्धा भांडं फुटणार असतं. अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाऊन गुपचूपपणे मोबाईल ठेवल्यामुळे आणि त्यांचे व्हिडिओ बनवणं त्या दोघींनाही आता खूप भारी पडणार असतं. तर इकडे आता अस्मिताने जे काही कारस्थान केलेलं असतं तेव्हा अस्मिता आता प्रियाला खूपच कॉल करत असते, परंतु प्रियाचा फोन लागत नसल्यामुळे अस्मिता म्हणते आता फोन तर लागत नाही, आता तिला भेटूनच मला सर्व काही सांगावं लागेल असं म्हणतच अस्मिता बाहेर पडणार असते. इतक्यातच सायली म्हणते तुम्ही कुठे निघालात? तेव्हा अस्मिता तिच्यावरतीच ओरडते आणि तिला म्हणायला लागते तुला काय घेणं देणं आहे ग? मी कुठेही जाईन, काहीही करीन, तुझे काय संबंध? तेव्हा सायली म्हणते अहो असं नाही अस्मिताताई, सणाच्या दिवशी कोणी असं बाहेर जात नाही ना, म्हणून म्हटलं. तेव्हा अस्मिता म्हणते मी जाते, मी कुठेही जाईन, काही करेन, तुझ्याशी काय घेणं देणं, असं म्हणून अस्मिता तेथून निघून जाते. परंतु त्याच संधीचा फायदा घेते सायलीला फक्त हे शोधून काढायचं असतं की अस्मिताने त्यांच्या रूममध्ये मोबाईलचा कॅमेरा ऑन करून व्हिडिओ काढण्यासाठी कशासाठी ठेवलेला असतो हे सर्व काही सायलीला शोधायचं असतं. आणि अस्मिता ज्यावेळी प्रियाकडे भेटायला चाललेली असते तेव्हा सायली त्या संधीचा फायदा घेते आणि ड्रेसिंग टेबलच्या वरती ती गुपचूपपणे मोबाईल लपवून ठेवते. जी चाल अस्मिताने खेळलेली असते बरोबर सायली तसंच वागते. अस्मिता बाहेर तर गेलेली असते, इतक्यातच तिला प्रियाचा फोन आलेला असतो आणि अस्मिता सर्व काही घडलेली हकीकत प्रियाला सांगायला लागते. प्रिया खूपच उत्सुक असते सर्व काही ऐकण्यासाठी, कारण प्रियाला वाटलेलं असतं की अस्मिताने आता त्या दोघांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते दोघांचं लग्न खोटं आहे, खोटं नातं आहे आणि ते सगळ्या घरातल्यांची फसवणूक करत आहे. हे सर्व काही आनंदाची बातमी प्रियाला भेटेल, परंतु प्रियाच्या भ्रमाचा भोपळा तिथेच फुटतो आणि अस्मिता सांगायला लागते की मी व्हिडिओ तर काढला होता, परंतु तिथे त्या मोबाईलमध्ये व्हिडिओच नाही आला. तेव्हा प्रिया खूपच चिडलेली असते आणि ती रागानेच फोन कट करते आणि म्हणायला लागते ही अस्मिता बेअक्कल आहे, तिचा मोबाईलसुद्धा तिच्यासारखाच बेअक्कल आहे, कुठे अडकले मी काय माहिती देवा, असं म्हणून प्रिया स्वतःची चिडचिड करायला लागलेली असते. त्यानंतर अस्मिता स्वतःच्या रूममध्ये येते आणि ती खूपच चिडलेली असते. अस्मिता AC ऑन करून बसते, परंतु अस्मिता स्वतःचीच बडबड करायला लागलेली असते. असं कसं काय झालं? व्हिडिओ तर रेकॉर्ड करायला पाहिजे होता. काल रात्री तन्वीने जसं सांगितलं अगदी तसंच मी अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाऊन गुपचूपपणे मोबाईल ठेवला होता की मी कॅमेरा ऑन करायचं विसरले, परंतु मी तर कॅमेरा ऑनसुद्धा केला होता. हे सर्व काही अस्मिता स्वतःचीच बोलत असते, परंतु अस्मिताला एक गोष्ट माहिती नसते की ते सर्व काही सायलीने ठेवलेल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं आणि अस्मिता मात्र तशीच स्वतःशी बोलत चाललेली असते. अस्मिता स्वतःच्या मनाशीच म्हणते की जाऊ दे, एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, तन्वी आहे ना, तन्वी दुसरा प्लॅन नक्कीच सांगेल, असं बडबड करत अस्मिता सर्व काही बोलून मोकळीसुद्धा झालेली असते. तर इकडे सायली आता अस्मिता आल्याचं सायलीला समजलेलं असतं. तेव्हा सायली अस्मिताच्या रूमकडे निघते. अस्मिता जे काही बोललेले असते सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि सायली अस्मिताच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा अर्जुन विचार करतो की मिसेस सायली अस्मिता ताईच्या रूमकडे कशासाठी जात आहेत आणि अर्जुनसुद्धा सायलीचा पाठलाग करत दरवाजाच्या बाजूला थांबतो आणि त्या दोघींचं बोलणं ऐकायला लागतो. तेव्हा अस्मिता सायलीला म्हणत असते की तू माझ्या रूममध्ये तुझं काय काम आहे, परत एकदा कशाला आलीस इथे? तेव्हा सायली म्हणते 1 मिनिट थांबा आणि सायलीने ठेवलेला तो मोबाईल तेथून काढते. तेव्हा अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अस्मिता सायलीला म्हणायला लागते तू माझ्या रूममध्ये येऊन मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ठेवला होतास, तुला नक्की काय पाहायचं होतं की गुपचूप येऊन इथे मोबाईल ठेवून गेलीस? तेव्हा सायली म्हणते मग तुम्हाला काय बघायचं होतं की तुम्ही रात्री गुपचूप येऊन आमच्या रूममध्ये मोबाईलचा कॅमेरा ऑन करून बुक सेल्फच्या मागे ठेवून गेला होता? ते खरं तर तुम्हाला काय बघायचं होतं आमच्या रूममध्ये प्रायव्हेट? तसंच मला सुद्धा तुमच्या रूममध्ये काहीतरी प्रायव्हेट असेलच ते पाहायचं होतं, म्हणून मी इथे मोबाईल ठेवला. सायलीने जशाच तसं अस्मिताला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. अस्मिता खूपच घाबरून गेलेली असते
अस्मिता म्हणायला लागते की हिने तर माझा डाव माझ्यावरतीच उलटवला, परंतु हिला कसं कळलं असेल की मी ती बुकशेल्फच्या मागे मोबाईल ठेवला होता ते. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही आता हाच विचार करत असाल की मला कसं काही समजलं तुम्ही मोबाईल ठेवून गेलाय ते. ज्यावेळी तुम्ही रूममध्ये यांना भेटायला आला होतात ना यांचं नाव घेऊन, तेव्हाच मला तुमच्यावरती जरासा संशय आला होता, परंतु खात्री नव्हती. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा हे एका केसबद्दल स्टडी करत होते ना, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की अस्मिताताईंचं तुमच्याकडे काहीतरी काम होतं, म्हणून अस्मिताताई रूममध्ये आल्या होत्या आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्टडी रूममध्ये आहे. तेव्हा यांनी मला सांगितलं की अस्मिताताई तर माझ्याकडे आली नव्हती आणि तिचं कोणतंही काम माझ्याकडे नव्हतंच. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्याच वेळी मला समजलं की नक्कीच तुमचा काहीतरी प्लॅनिंग असेल. परंतु ज्यावेळी यांनी मला बुक सेल्फमधलं एक पुस्तक घ्यायला सांगितलं होतं ना, तेव्हा माझं लक्ष त्या मोबाईलकडे गेलं होतं आणि त्याचवेळी तो मोबाईल मी काढून घेतला होता. असं सर्व काही हकीकत आता सायली तिकडे अस्मिताला सांगायला लागते आणि सायली अस्मिताला सडेतोड उत्तर देत म्हणते की जसं तुम्ही वागलात तसं मीच वागले. परंतु अस्मिता इथे एक खूप मोठा मूर्खपणा करून ठेवते, कारण अस्मिता आता सायलीला सांगायला लागते की मला माहिती झालं आहे की तुमचं लग्न खोटं आहे. तुम्ही खोटे नवरा बायको बनवून घरातल्या सगळ्यांना मूर्ख बनवत आहात. परंतु ते मूर्ख बनत असतील तरी ही अस्मिता मूर्ख ठरणार नाही. तुमचं पितळ मी कधी ना कधी उघडं पाडेनच आणि सर्वांसमोर मी तुमच्या खोट्या नात्याचं सत्य घेऊनच येईन. आता माझा एक प्लॅन फ्लॉप झाला आहे म्हणून काय झालं, परंतु मी तुमच्या खोट्या नात्याचं सत्य पूर्णाजीला नक्कीच समोर घेऊन येणार, असं अस्मिता सांगून मोकळीसुद्धा होते. तेव्हा सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो, कारण त्या दोघांच्या नात्यावरती अस्मिताला संशय आला आहे म्हटल्यानंतर ते आता त्या दोघांच्या मागे हात धुवून लागणार हे पक्क ठरलेलंच असतं. आणि त्यानंतर अस्मिता सायलीला आता चल निघीतून म्हणून बाहेर हाकलून देते. त्या सायली आता बाहेर आलेली असते. सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा सायली अर्जुनला सर्व काही सांगायला जाते, परंतु अर्जुन सायलीला म्हणायला लागतो की तुम्ही काय आणि कशासाठी इथे मला बोलावलं आहे ते मला समजलं आहे. ज्यावेळी तुम्ही अस्मिताताईच्या रूममध्ये निघाला होतात तेव्हाच मला जरासा तुमच्यावरती डाऊट आला होता की नक्कीच काहीतरी अस्मिताताईने करून ठेवलं आहे की जे तुम्ही तिच्या रूममध्ये गेलात आणि तुमच्या मागे येऊन मी सर्व काही ऐकलं आहे. मिसेस सायली, आपल्याला आता खूप अलर्ट राहावं लागणार आहे, कारण अस्मिताताई काय आपल्याला आता सोडणार नाही. तिला संशय आला आहे म्हटल्यानंतर तिने सुरुवातसुद्धा केली आहे आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आणण्याची. त्यामुळे आता खोलीत काय कुठेही आपण हा शब्द वापरायचाच नाही, अजिबात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याचा विषयसुद्धा काढायचा नाही, असं म्हणून सायलीला अर्जुन समजावून सांगत असतो. त्यानंतर अर्जुन आता ते सर्व काही पूर्णाजीला सांगण्याचं ठरवतो, कारण जर अस्मिताताईला आत्ताच धडा नाही शिकवला तर परत परत ती काही ना काही प्लॅन करून आपल्या मागे लागणार हे ठरलेलंच असतं. त्यामुळे अर्जुनने सर्व काही सांगितल्यानंतर तिथे पूर्णाजी आता प्रिया आणि अस्मिताला बोलावून घेते आणि ती अस्मितावरती खूपच चिडलेली असते आणि अस्मिताला म्हणायला लागते की तू लाज आणली आहेस आम्हाला, आज तर तू अस्मिता कहरच केला. तर प्रताप आता अस्मिताला म्हणायला लागतो की तुझं ना आता काय करावं तेच मला समजत नाही. अगं नवरा बायकोची काहीतरी प्रायव्हेट लाईफ असते ना, प्रायव्हसी काहीतरी असते ना, तुला व्हिडिओ काढून काय सिद्ध करायचं होतं अस्मिता, की तू गुपचूपपणे जाऊन अर्जुन सायलीच्या रूममध्ये कॅमेरा ऑन करून मोबाईल लपवून ठेवला असते. याचे किती पुढे वाईट परिणाम होऊ शकतात याची अक्कल आहे का तुला. तेव्हा अर्जुन आता प्रतापला शांत हो डॅड असं म्हणून समजावून सांगत असतो. कल्पना आता अस्मिताला म्हणायला लागते, इतकं निर्लज्ज कोण असू शकतं अस्मिता, अगं मागच्या वेळी सुद्धा तुला सांगून ठेवलं होतं ना, परत परत तू तशीच का वागते. आणि ती प्रियाला सुद्धा ओरडायला लागते आणि म्हणते, तन्वी तू मला मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं ना तुम्हा दोघीला की असं काहीही करायचं नाही, आणि तुम्ही सतत सायलीच्या विरोधात जाऊन काही ना काही कटकारस्थानं का करत असता. अश्विन सुद्धा अस्मिताताईला म्हणायला लागतो की अस्मिताताई तुझ्या वागण्याचा ना आता खूपच किळस यायला लागली आहे. तेव्हा आता तिथे अर्जुन म्हणतो की फक्त अस्मिताताईच नाही तरी ते तन्वीचा सुद्धा त्याच्यामध्ये हात आहे, कारण या व्हिडिओमध्ये साफ दिसतंय की अस्मिताताईने तन्वीचं नाव घेतलं. कल्पना म्हणते, खरं तर ना मला आता ही गोष्ट रविराज भाऊजींच्या कानावरती घालायलाच हवी आहे. तेव्हा प्रिया खूपच घाबरते. प्रिया एकतर खोटं बोलून रविराजची इकडे आलेली असते. तेव्हा प्रिया म्हणायला लागते, कल्पना मामी हे सर्व काही माझं प्लॅनिंग नव्हतं, मी हे सर्व काही केलेलंच नाही. तेव्हा अर्जुन खूपच चिडतो आणि अर्जुन चक्क हात वगारून
प्रियाला म्हणायला लागतो की प्लॅनिंग तर तू केलं होतंस तन्वी, आणि या व्हिडिओमध्ये साफ सर्व काही बोलणं दिसतं आहे आणि तू आता एकट्या अस्मिताताईला यात अडकवण्याचा प्रयत्न करतेस का? मागच्या वेळी सुद्धा तुला सांगितलं होतं. तेव्हा अस्मिता म्हणते, हो मम्मा, का तन्वीनेच ही प्लॅनिंग केली होती. कॉफी शॉपमध्ये हिनेच मला फोन करून बोलावलं आणि हिनेच सांगितलं होतं की अर्जुन सायलीच्या बेडरूममध्ये जाऊन गुपचूपपणे व्हिडिओ रेकॉर्ड करायला. आता तन्वी पलटते, माझी चूक यामध्ये नाहीच आहे असं म्हणून अस्मिता रडायला लागलेली असते. पूर्णाजी आता प्रियाला म्हणायला लागते, मला तर ना तुझ्यावरती आता संशय यायला लागला आहे की तू खरंच प्रतिमाची मुलगी आहेस की नाही. अगं, माझ्या प्रतिमेचे संस्कार असे नव्हते आणि तिच्यातले गुण तुझ्यामध्ये तर एकही दिसत नाही. खरंच तुम्ही दोघींनीही आज लाज आणली आहे आम्हाला, असं म्हणून पूर्णाजी आता तिकडे अस्मिताच्या मुस्काटात मारते. तेव्हा सर्वच जण आता आश्चर्याने तिकडे पाहायला लागतात, परंतु अर्जुन आणि कल्पनाला हे पूर्णाजीचं वागणं बरोबर वाटतं. आता सायलीने बाजी मारलेली असते. सायलीने टीट फॉर टॅट जसाच त्याचं उत्तर देऊन अस्मिता आणि प्रियाचे चांगलेच वाट लावलेली असते आणि त्याचबरोबर अर्जुनने हे सर्व काही पूर्णाजीसमोर कारस्थान उघड करून प्रिया तर त्यांच्या मनातून उतरून गेलेली असते. परंतु आता सायलीचा रिस्पेक्ट सुभेदारांच्या मनामध्ये वाढणार का, हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.